मंडळी या जेवायला. तर आजचा बेत आहे मस्त गावाकडचं अस्सल जेवण. पिठलं, भाकरी, खरडा. आणि खरडा वेगळ्या पद्धतीचा आहे तो, आणि वांग्याचं भरीत. तर आज मला वांगं हिरवं भेटलं नाही, काळ्या वांग्याचं भरीत केलं, आणि आजचा दिवस माझा खूप खराब गेला. तुम्हाला लाईव्ह बघितल्यावर कळेलच. पण आता त्याच गोष्टी धरून बसून चालत नाही. हा व्हिडिओ मला काल टाकायचा होता, म्हणून मी लवकर स्वयंपाक केला, लवकर जेवण केलं, आणि ही रेसिपी व्हिडिओ बनवून टाकायचा होता काल. पण आवाज टाकायचा राहिला होता, म्हणून ते राहिला तर राहिलाच, कारण माझी इच्छा काही झाली नाही काल टाकायची. तर खूप वाईट झालं. कालचा दिवस खूप खराब होता तो. तर सगळं एक्सेप्ट करून माणसाला पुढं जावंच लागतं. त्यामुळं आज मी बनवायला घेतलं होतं पिठलं. सकाळीच घेतलं होतं पिठलं. कांदा घेतला, एक कांदा कापून घेतला, हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट करून घेतली जाडसर. त्यासोबत कढीपत्ता ताजा मागवला होता फ्लिपकार्टवर. इतकं ताजा मिळतं ना सगळं भाजीपाला, मस्त त्याच्यावर ऑर्डर करून घेतला होता सगळं ताजं. तिथून मला छान मिळालं, ऑर्गॅनिक आणि ताजं. त्याच्यासाठी मी तेल टाकलं, तेलामध्ये जिरे टाकले, जिरे टाकून थोडा कांदा लालसर भाजून घेऊन त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जे वाटण केलं ते वाटण टाकलं, आणि थोडीशी कांद्याची पात घालून मस्त त्याला फोडणी दिली. जेवढं लागणार थोडंसंच केलं होतं, बेसन जास्त नव्हतं केलं. त्याच्यामध्ये पाणी टाकून, खूप जण बेसनच्या पिठामध्ये पाणी टाकून ते पीठ पातळ करून त्याच्यावरून टाकतात. सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी आहे, पण मी पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये ते वरून घेते नंतर बेसनला. तर का हिरवं वांगं नाही भेटल्यामुळे काळ्या वांग्यालाच मी कापून चिरून त्यातलं बघितलं आळी वगैरे काय आहे का, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या 4-5, आणि वरून तेल लावून त्या जाळीवर भाजायला ठेवलं. छान मस्त खरपूस रंग त्याचा होईपर्यंत त्याला भाजून द्यायचं तिकडं. तोपर्यंत माझं इकडं बेसन चालू होतं बनवायचं बघा. कांद्याची पात, कढीपत्ता हे सगळं टाकून, आणि लसणाच्या काही काही पाकळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या बारीक झाल्याच नाही, मग त्याला मी कट करून टाकलं. आणि मस्त सगळं भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली, हळद, मीठ हे सगळं टाकून पाणी ओतून मस्त बेसन टाकून वरून घेतलं छान. आणि बेसनची तयारी झाली तिकडं. तोपर्यंत मी इकडं खरडा करायचा होता, म्हणून त्या हिरव्या मिरच्या असतात ना मोठ्यावाल्या, जाडसर मिरच्या असतात बघा, भरून त्याची भाजी करतात कुणी, तर कुणी काय. तर त्या मिरचीचा ठेसा मी केला, कारण जास्त तिखट खाल्लं ना तर जळजळ होतं, ॲसिडिटी वाढते, आणि जास्त खरडा खाल्ला पण जात नाही बेसनासोबत. त्यामुळं मी त्या मिरचीचा खरडा बनवला. तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा. खूप सोपा, साधा, इझी पद्धतीचा खरडा आहे हा, आणि खूप चविष्ट पण असतो, आणि त्रास होत नाही. लहान मुलं पण खाऊ शकतात. इतका छान लागतो, तिखट पण असतो, चवदार पण असतो, आणि जे खरड्याची खायची जे जिभेची अशी इच्छा असते ना ती पण पूर्ण होते. म्हणून त्यामुळं मी अशा पद्धतीचा माझा आज बनवला होता. आणि तुम्हाला ते सांगत होते की माझा आज मी जसं स्वयंपाक केला, जेवण केलं, जेवणानंतर खूप खराब बातमी मला ऐकायला भेटायली. कारण मी ज्या माझ्या लेकरांना रोज खायला जाते, माझे स्ट्रे डॉग जे रोडवरचे आहेत त्यांना मी खायला घालते रोज दुपारनंतर. तर काल पहिल्यांदा असं झालं की आम्ही जेवलो अगोदर, नंतर त्यांना जेवायला द्यायला गेलो. तर तोपर्यंत एकाला बिचाराला कोणतरी गाडी निवडून टाकलं होतं, त्याचा तोंडाचा परत भुगा केला होता. काही काही खूप म्हणजे का असं निर्दयी लोक असतात, त्यांना बाकी त्यांचं काही घेणं देणं नसतं, ते स्वतःच्याच आयुष्यासाठी जगतात. तर अशा लोकांचा मला खूप राग येतो. या जीवासोबत नाही का ते खेळ करतात काही लोक, त्याच्या नावावर नाही का खूप खूप हे करतात. मला खूप राग येतो. असो, त्याचं आयुष्य तेवढंच होतं. फिमेल होती ती, आणि ती काल गेली. तर त्यासाठी पण दिवसभर तिला त्या उन्हात तळावं लागलं. जिवंत असताना त्यांना सुख नसतं, आणि मेल्यावर पण त्यांचं लवकर काही करता येत नाही विधी. कारण लोकांना त्यांचा इथं नको टाकू, तिथं नका पुरू, तिथं नका हे, त्यांचं आयुष्य म्हणजे खूपच कठीण असतं. त्या कठीण आयुष्यातनं तिला लवकर सुटका मिळाली तिला. म्हणून मी त्या विचार करून आपलं शांत राहिले, आणि दिवसाची सुरुवात आज परत चांगल्याने केली, आणि आज हा व्हिडिओ टाकते आहे मी. तर मस्त बेसन झालं माझं. तर संध्याकाळी 5:30ला त्याला घेऊन गेले लोक, ज्यांना मी फोन केला होता की घेऊन जा तिला. तिकडं ते लोक त्यांचा पुरतात म्हणे त्यांना नेऊन, तिकडं त्यांच्या तिकडं जागा असतात तिकडं तिकडं ते करतील तिचं सगळं अंत्यविधी. मग त्यांनी केलं, कारण मी उचलून नेलं असं ना, तिचा पूर्ण फेस भुगा झाला होता, त्याच्यामुळे मला नेता आलं नसतं. आणि तेवढी माझं हिंमत पण नाही की तिला मी परत उचलू त्या ठिकाणून, नाही होत होतं मला, कारण काय अवस्था होती ती मलाच माहिती आहे. असं बेसन झालं होतं माझं. मग मी भरीतसाठी जे वांगं केलं होतं ते सगळं कुस करून घेतलं जाडसं. त्याच्यामध्ये पण मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली बारीक करून, कच्चीच हिरवी मिरची टाकली, कच्चाच लसूण टाकला वाटून. ती काय लसणाची बाजूला दिसते त्या पाट्यावर वाटून ठेवलेलं आहे मी, ते लसूण आहे, ते लसूण परत मिक्स केला. कोथिंबीर टाकली, कांद्याची पात घातली, आणि थोडंसं हळद मीठ घालून खालीवर केलं. त्याला वरून तेलाची जिरे मोहरी टाकून फोडणी दिली, हिंग घातलं थोडंसं. आणि ही मिरची आहे ती, त्याचा मी ठेसा बनवणार आहे. तर ह्या मिरचीचा ठेसा तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी खूप चांगली होते, खूप चवदार लागते, आणि काय सांगू तुम्हाला, एकदा करून नक्कीच बघा. ह्याला पण मी मस्त सगळं मिक्स अशा त्या भांड्यामध्ये बारीक केलं. तसं भांडं नसेल तुमच्याकडं तर तुम्ही मिक्सरला पण एक जाडसर फिरून घेऊ शकता, आणि त्याला पण मस्त बारीक करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी 2 मिरच्या टाका तिखटवाल्या, त्या टाकल्या तर तुम्हाला अजून त्याची जराशी तिखट चव लागेल. आणि जिरे मोहरी, कलोंजी, सोप आणि हिंग हे असा तडका द्यायचा त्याला. थोडासा कढीपत्ता पण तुम्ही घालू शकता, तर तुम्हाला अजून छान त्याला आंबट चव पाहिजे थोडंसं लिंबू पण पिळू शकता तुम्ही, पण मला त्याला लिंबू नाही टाकलं मी.
अशीच त्याची चव एवढी भन्नाट लागते. तुम्ही हे भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, चपातीमध्ये तर रोल करून खाल्ल्यावर तर काय विचारूच नका, त्याची चवच वेगळी असते. कारण हे जर खरडा केला ना एका दिवसामध्ये संपतं. आता जेवढा मी बनवला तो एका दिवसामध्ये संपणार आहे. कारण सगळेजण असं बोट चाखून चाखून खातात. तर छान झाला होता खूप. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि अजून एक माझा ब्लॉग येणार आहे, पण तो मी मागचा टाकलाच नाही अजून. काय सांगू, मला असे नाही का म्हणतो ना आपण, काहीतरी असतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होत राहतो. कोणीतरी आपल्या जवळचं असतं, त्याला काहीतरी होतं. जर जवळच्या व्यक्तीला काही झालं की आपण त्रास करून घेतो. आणि जेव्हा त्रास आपण करून घेतो ना, तेव्हा आपल्या ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्या करतच नाही. नको वाटतं, काय करायचं, जाऊ दे, असं होतं. म्हणून माझ्या जवळचे असे खूप लोक आहेत त्यांच्या त्रासामुळे मी पण त्रास करून घेते. तर असं करत राहायचं, जे काय होत राहतं बघत राहायचं. आणि मस्त अशापैकी माझा आता स्वयंपाक झाला. मस्त दही आणलं होतं, दह्याचं मी ताक केलं. माझ्याकडं माठ आहे ना, त्या माठामध्ये मी दही ठेवलं होतं काढून खूप वेळ, कारण थंड होतं ते चांगलं. आणि मग त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याला गरगर गरगर फिरून घेऊन मस्त त्याचं ताक केलं. तर मी याचं हे जर बघितलं ना, कच्चीच मिरचीचं मी केलेलं आहे, पण त्याला 10 मिनटं तरी कमीत कमी गॅसवर परत भाजू द्यायचं. तोपर्यंत तिकडच्या गॅसवर भाकरी करायला घेतल्या. मस्त 4 ते 5 भाकरी केल्या, पण कुणीही खाल्लं नाही. भाकरी पण तशा शिल्लक. ते आता आज आम्ही खाऊ त्या शिळ्या भाकरी, कारण शिळ्या भाकरी खायला छान लागतात. आणि पीठ जाडसर दळून घ्यायचं कधीच. मागच्या वेळेस माझं पीठ खूप पातळ आलं होतं, म्हणजे बारीक आलं होतं. तर भाकरी अशी बिळबिळ बिळबिळ होतं, त्या अजिबात खायला आवडत नव्हत्या. पण आजच्या भाकरीचं पीठ खूप छान दळून आणलेले. आणि भाकरी पण अशा मस्त कडक. मला तर कडक भाकरी आवडतात. तुम्हाला कशा आवडतात नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करत जा, कारण तुमच्या सपोर्टमुळेच हा चॅनल आहे. जर तुम्ही लोक व्हिडिओ बघता, छान छान कमेंट करता, म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे. आणि छान वाटतं तुमच्या सगळ्या कमेंट बघून. वाईट कमेंट असो, चांगल्या कमेंट असो, तुम्ही माझा व्हिडिओ बघून कमीत कमी प्रतिक्रिया देताय, ह्याचा पण मला चांगलं वाटतं. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांना जे जे कमेंट करतात. आणि अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही व्हिडिओ बघून पुढे ढकलल्यापेक्षा सबस्क्राईब करून बघा, मनाला खूप समाधान वाटेल तुमच्या. आणि एकामेकाला सपोर्ट केला ना तर तो आनंद वेगळा असतो. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि मग आज माझ्या मस्त भाकरी झाल्या. आणि भाकरी झाल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. काल माझं जेवण 12पर्यंत आम्ही जेवायला, काल खूप लवकर जेवायला बसलो. त्यामुळं संध्याकाळी काही जेवण केलंच नाही. संध्याकाळच्या जेवणाला आम्ही सुट्टीच दिलेली. मला तिकडं कळत होतं की बेसनारे खूप म्हणजे नाही का थंड व्हायला लागले, कसं काय करायचं. मग भाकरी गरम गरम, बेसन इकडं ताक फिरून घेतलं. आणि मग ज्योतीला म्हणलं चल तोपर्यंत ताट्या लाव, पटकन गरम गरम आपण सगळ्यांनी जेवून घेऊया. मस्त मोठ्या मोठ्या पातळ भाकरी केल्या होत्या मी काल. नंतर आम्ही लगेच जेवायला बसलो. इतकं छान वाटलं ना, सगळे एकत्र बसून काल जेवण केलं. आमची मनुबाई काही दुसरं काही खात नाही, बेसनच खाल्लं तिने फक्त, ते पण बळच. तिला असल्या गोष्टी काही आवडत नाहीत, पण मी तिला खायला लावणार आहे. आपली मुलं नाही खात म्हणलं की आपण त्यांना म्हणतो जाऊ दे, पण असं नाही आहे. आमच्या घरात आम्ही सगळं खायला तिला सवय लावतो. नाही खाल्लं तरी नको खाऊ म्हणतो, जेवणच नाही करायचं. तर आज आमचा असा मस्त बेत झाला. आम्ही सगळ्यांनी बसून दुपारी जेवण केलं. आणि त्यानंतर जो दिवसाचा असो, संध्याकाळी आम्ही गेलो मग शिवाजीनगरला वगैरे, पण व्हिडिओ काही काढायची इच्छा झाली नाही माझी. तर आजचा दिवस माझा खूप चांगलाही म्हणता येईल आणि वाईटही म्हणता येईल. तर त्यासाठी थँक्यू, बाय बाय. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे. पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही लाईक कमेंट केली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि आजच्या सगळ्या गोष्टींची मी मस्त फोटो काढला होता, कारण मला माझ्या ग्रुपला टाकायचा असतो. आणि मग मी जेवायला घेतलं. मला टेस्ट करायचं होतं, खरडा कसा झाला, बेसन कसं झालं, वांग्याचं भरीत कसं झालं. वांग्याचं भरीत एकदम साधं सिंपल, सीमाताईची रेसिपी आहे. सीमाताईने मला रेसिपी सांगितली होती, त्या रेसिपी त्यांच्याप्रमाणे मी केली आहे. त्याच्यामध्ये फक्त तडका दिला आहे मी आणि मस्त केलं. आणि माझी दाढ दुखते बरं का, त्याच्यामुळे मी अशी खाते. खूप दुखतं मला दाढीने, हे आजचा होता. चुकून जर इकडच्या बाजूने खाल्लं की दुखायला सुरुवात होतं. त्यामुळं असो, मस्त कांद्याचा स्वाद घेतला आणि आजचा दिवस असा गेला. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्ही पण नक्कीच करून बघा, खाऊन बघा. ही अशी रेसिपी खूप छान. आता आपण ह्या सगळ्या रेसिपी मागं टाकल्यात. आता आपल्याकडे चायनीज, बर्गर, पिझ्झा, चिकन हे आपल्याकडे जास्त खाल्लं जातं. आता अगोदरच्या काळामध्ये हे जेवण म्हणजे सगळ्यात चांगलं. आमट्या, वेगवेगळ्या आमट्या, भाकरी, पिठलं, भरीत. तर हे जेवण आपण परत आणूया.